नमस्कार मित्रांनो, मी सिद्धू. मी तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आज जाणार आहोत ते चिपळूणकडे तिथे श्रींबे येते, जिथे मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे. तर तिथे खूप लांबून असे पर्यटक येतात. तिथले वैशिष्ट्य म्हणजे जरा ते चारही बाजूने पाणी आहे आणि ते पाणी 12 महिने असतं. ते पाणी कधीच आटत नाही. हे पाण्यासाठी खूप लांबून पर्यटक येतात तिथे ते पाहण्यासाठी. तर आपण आज तिथे जाणार आहोत. तर मग आपण निघूया, चला तर. तर आता आपण पोचलो इथे मल्लिकार्जुन मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आणि आपण आता आतमध्ये जाऊया. तर चला तर आपण आता पहिलं दर्शन घेऊया आणि नंतर मग पाहूया. आता पाहू शकता मल्लिकार्जुन मंदिर आहे, त्याच्यात समोरच वरदान देवी मंदिर आहे. तिथे पण आपण जाऊया, दर्शन घेऊया. आणि अजून एक मंदिर आहे साईडला, तिथे पण जायचं आहे. तर दर्शन घेऊया आधी. तसेच त्या साईडला चंडिका देवीचं मंदिर आहे. अशी 2 मंदिर आहेत, वरदान देवी मंदिर आणि चंडिका देवी मंदिर. अशी 2 मंदिर आहेत. पाहू शकता मंदिर असं चारी बाजूने पाण्याने वेढलेलं आहे. हे तिथलं खास असं आकर्षण आहे आणि असं सुंदर असं दिसतंय. आणि ते वरती वरदान देवी मंदिर आणि चंडिका देवी मंदिर अशी 2 मंदिर आहेत. पाहू शकतात मंदिराच्या चारी बाजूने पाणी आहे आणि हे पाणी 12 महिने असतं. म्हणजे हे पाणी कधीच आटत नाही. हे इथलं खास आकर्षण आहे आणि यासाठी सगळे पर्यटक आहेत ते इथे दर्शनासाठी येतात. चला तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ थांबवतो आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.